संपूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती. महाराष्ट्र शासनाने एक जी आर जारी केला होता. ज्या जी आर मध्ये नमूद केलं होतं 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आलं होतं. मात्र अंबरनाथ नगर परिषदेतून ह्याचं उल्लंघन केल्याचं चित्र समोर आलेलं आहे. या संदर्भात आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जुडलेले आहेत पत्रकार प्रफुल्ल केदार साहेब. साहेब काय सांगाल, उल्लंघन झालेलं आहे जी आरचं, याबद्दल आपण काय सांगाल? चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला, त्यालाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संत गाडगे महाराजांना 150 वर्ष त्यांच्या जयंतीला पूर्ण होतात आणि शिक्षण सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला आपण 200 वर्ष म्हणजे द्विशताब्दी वर्ष पूर्ण होते. या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं एक अध्यादेश काढण्यात आला, जो सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रादेशिक कार्यालयांसाठी लागू आहे की 8 ते 14 एप्रिल या दरम्यान समता सप्ताह साजरा करायचा होता. या तीनही महापुरुषांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचवणारे वेगवेगळे कार्यक्रम करायचे होते. त्या अनुषंगाने इथल्या नगर परिषदेने, इथल्या प्रशासनाने 8 तारखेला या समता सप्ताहामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहे हे पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन जाहीर करायचं होतं. या अंतर्गत वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्यानं लावायची होती. तेथून तर शाहीर असतील, कलावंत असतील यांच्या माध्यमातून. पण आपण पाहिलं की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये केवळ शाळांमध्ये तुटपुंजे कार्यक्रम करून या सप्ताह साजरा करण्याचा जो जी आर होता त्याला हरताळ फासलेला दिसतोय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का अंबरनाथ नगर परिषदेने कुठेतरी ह्या जी आरची अंमलबजावणी केलेली नाहीये? डॉक्टर, आता तुम्ही देखील माझ्यासोबत होते. आपण राऊत साहेबांना, जे उपमुख्याधिकारी त्यांना भेटलो. त्यांना याच्या जी आरच्या अंमलबजावणीबद्दल किती अनास्था होती हे तुम्ही स्वतः पाहिलंय. अगदी त्यांनी छोटेसे कार्यक्रम केले आणि म्हणाले की आम्ही पूर्ण केलंय. पण हे पत्र तुमच्याकडे आहे. या पत्राला नगर विकास खात्याने जे त्यांना दिलंय याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तुम्ही पुष्पहारांची डागडुजी तर कराच, पुष्पहार वगैरे याची व्यवस्था कराच, आणि सामाजिक न्याय विभाग विशेष यांचा शासन निर्णय 30/3/2026 मधील तरतुदींची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. व ह्या दक्षता घेण्यासाठी ह्या अंमलबजावण्या काय होत्या जे मी तुम्हाला कार्यक्रम सांगितले, अशा पद्धतीचे कोणतेही कार्यक्रम जे आहेत ते इथल्या प्रशासनाने राबवलेले नाहीत. त्यामुळे यांची केवळ एक दिखाव्याची जी आरची अंमलबजावणी इथे दिसून आलेली आहे. या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, पण ते बाहेर होते. उद्या आपण याच्यावर सविस्तर त्यांचा लेखाजोखा जाणून घेणार आहोत. पण खेद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा संत गाडगे महाराज असतील किंवा जो समतेचा एक मोठं आंदोलन होतं त्याचा विसर इथल्या प्रशासनाला कसा पडतो की जाणीवपूर्वक हे सगळं दडपलं जातंय किंवा याच्याकडे कानाडोळा केला जातो. ही एक शंका माझ्यासारख्या एक आंबेडकर प्रेमी किंवा पुरोगामी विचाराच्या माणसाच्या मनामध्ये निश्चितच निर्माण होईल. तसंच बघायला गेलं तर अधिकाऱ्यांनी जी आरची अंमलबजावणी केलेली नाहीये. अशा अधिकाऱ्यांवरती काय कारवाईची अपेक्षा आपण व्यक्त करत आहात? एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही उल्लेख करता, म्हणजे ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या अनुसूचित जाती जमाती आणि एकंदरीत पुरोगामीच्या विचारांशी, त्यांच्या भावनांशी जोडलेले आहेत. हा भावनांचा खेळ आहे. मी जातीवाचक काही बोलू शकत नाही, पण शासनाच्या आदेशाचं उल्लंघन होत असेल तर हा देशद्रोहापेक्षा मोठा गुन्हा नाही. आणि नागरी सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी ही आपण आता मागणी करणार आहोत. ह्यावरती अधिक जाणून घेणार आहोत अंबरनाथ शहराचे संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सुनील आयरे यांच्याकडनं. साहेब, जी आरची अंमलबजावणी झालेली नाहीये, याबद्दल काय सांगाल? बघा, सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्याचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाने काढले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना सूचना देण्यात आली होती की हा सप्ताह साजरा केला पाहिजे. याच्यामध्ये प्रामुख्याने संत गाडगे महाराज जयंती आहे, तिला 150 वर्ष पूर्ण झाले. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले. त्याचबरोबर संत गाडगे बाबा महाराज जयंती तिला 150 वर्ष पूर्ण झाले. चवदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला होता त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि भारतीय संविधानाचं आपल्याला माहिती 75 वर्ष पूर्ण झाले. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला म्हणजे हे 200 वर्ष सुरू आहे. असा दुर्मिळ योग आणि महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढून सर्व नगरपालिकांना सूचना दिली की आपण हा सप्ताह मोठ्या उत्साहात
लोकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे, लोकांना त्याची माहिती कळली पाहिजे. अशा प्रकारचा उपक्रम शासनाने नगरपालिकेला करण्यास आदेश दिले असताना अंबरनाथ नगर परिषदेमधील मुख्याधिकारी असतील, इथले प्रशासन, त्याचबरोबर इथले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी ह्या सप्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि जे बहुजनांच्या मतावरती हे जे सरकार निवडून आलेलं आहे, इथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि इतर बाकीचे सर्व जे नगरसेवक आहेत, इथला बहुजन वर्ग मोठ्या प्रमाणात त्याला मतदान करतो आणि त्या मतदानाच्या जोरावर इथं निवडून आलेले, पण त्यांना याचा विसर पडावा ही मोठी शोकांतिका आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला जो भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, इथल्या नागरिकांना जो अधिकार दिलेला आहे, याचा कुठंतरी त्यांना त्या संविधानाचा यांनी अवमान केलेला आहे. आणि सरकार जर का एखादी अधिसूचना सांगत असेल, सरकार जर त्यांना समजून सांगत असेल की ह्या सगळे जे परिपत्रक आम्ही देतो याचे व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे, लोकांमध्ये माहिती झाली पाहिजे, असे असताना केवळ आणि केवळ फक्त इथे नगराध्यक्ष पद घुसवायचं, उपनगराध्यक्ष पद घ्यायचं, मी असं कुठल्या पर्टिक्युलर एका पक्षाला किंवा हे करत नाही. या संदर्भामध्ये ज्यांनी या सामाजिक न्याय विभागाची जे GR काढले, GRचा अवमान केला असेल, त्याच्यामध्ये मुख्याधिकारी असतील, प्रशासन असेल आणि इथल्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि संबंधित जे कोणी याला जबाबदार असतील यांच्यावरती देशद्रोहासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडकडून मागणी आहे. मला इथे एक प्रश्न पडतो की समता सप्ताह आयोजित केला होता. जो समता सप्ताह याच्यामध्ये 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत नगर परिषदेला त्यांनी शासनाने एक कार्यक्रम आखून दिला होता की 8 तारखेला काय करायला, 8 ते 14 तारखेपर्यंत काय काय घ्यायचं. यांच्या जे फायद्याच्या गोष्टी असतात, ज्याच्यामध्ये यांना टक्केवारी मिळते, याच्यामध्ये ज्यांना जे पैसे मिळतात, ते कार्यक्रम हाती घेतात. भारतीय संविधानाची जी प्रत आहे त्यांना लोकांना वितरित करणे, त्यानंतर शिल्प उभारणे, त्याचबरोबर संत गाडगेबाबा महाराज यांचं व्याख्यान, यांचे पदनाट्य सादर करणे, जनजागृती करणे, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंचे हे 200 वर्ष द्विशताब्दी वर्ष चालू आहे, तर त्या अनुषंगाने लोकांमध्ये असे सगळे असताना जाणीवपूर्वक एकाकडे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग मुंबईमध्ये बसून या सगळ्या गोष्टी सांगतात की आम्ही बहुजनांचे विचार लोकांमध्ये कसे विचारतो. आणि या इथे अंबरनाथमध्ये हे जे जातीवादी सत्ताधारी जे बसलेले आहेत, मी यांना जातीधारी याच्यासाठी म्हणतोय, जातीवादी मी काळजीपूर्वक म्हणतोय, कारण यांनी हा जो कार्यक्रम पत्रिका दिलेला आहे हे पूर्णतः हे जे तुम्ही महापुरुष बघितले पूर्ण बहुजनांचे रिलेटेड आहेत. हे जर कुठल्या मंत्री महोदयाचं कोणाचं जर सप्ताह असता तर यांनी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले होते. सरकार सांगते, सरकारची जी कार्यक्रम पद्धती फाट्यावर मारून यांनी आम्ही जातीवादी आहोत, इथली जी सत्ताधारी असतील, प्रशासक असेल आणि इथले अधिकारी असतील, हे सर्व जातीवादी आहेत असं माझा यांच्यावरती गंभीर आरोप आहे. आणि हे यांनी सिद्ध करून दाखवलंय. हा जो 8 दिवसाचा यांना जो परिपत्रक दिलं होतं, महाराष्ट्र शासनाची यांनी दिशाभूल केलेली आहे आणि इथे यांचा जो मानसिकता आहे जातीवादी ही इथे दिसून येते. तसंच आपण बघितलं या GRची अंबरनाथ नगर परिषदेने अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आता उपस्थित केली जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150वे वर्ष तसेच महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयामध्ये समता सप्ताह राबवण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. मात्र या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीकडे अंबरनाथ नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. यामुळे सामाजिक समतेसाठी असलेल्या या उपक्रमाचा अवमान झाल्याची चर्चा सुरू झाली. या संदर्भात प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्याशी संपर्क साधण्यात आलाय. मात्र त्यांनी या विषयावर स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. तुम्हाला जे करायचंय ते करा, मी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार नाही असे सांगत त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान या गंभीर विषयावर प्रशासनाची ठोस आणि पारदर्शक भूमिका समोर येणे अपेक्षित आहे. सध्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे तसेच नाराजगीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने यावर लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी होत आहे.